तर मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। वेतनवाढ, कामाचं स्थैर्य आणि न्याय्य पगार या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज त्यांनी अनोखं पाऊल उचललं। सरकार आणि प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी थेट माध्यमांच्या दारात आंदोलन करत निवेदन दिलं। एबीपी माझाच्या संपादकांना भेटून त्यांनी आपली व्यथा मांडली। दीड दोन कोटींची मुंबई, बघावं तिकडं माणसं, थोडं दुर्लक्ष झालं तर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि आजाराचं साम्राज्य। मात्र सफाई कर्मचारी आपलं शहर स्वच्छ ठेवतात। अनेक लोक जागोजागी कचरा करत राहतात। सफाई कर्मचारी हा सगळा कचरा साफ करतात। शहर स्वच्छ ठेवणाऱ्या, कचऱ्याचा ढीग साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मात्र वेतनवाढीचा प्रश्न, कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आणि जॉबची अस्थिरता, अनिश्चितता असे अनेक प्रश्नांचे ढीग आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन मुंबईतले सफाई कर्मचारी माध्यमांच्या दारात पोहोचले। आज त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयाला भेट देत निवेदन दिलं। आम्ही जिंकलेल्या 4000 कामगारांच्या पुढचे जे 8000 10000 कामगार आहेत त्यांचा हा प्रश्न आहे। ॲग्रीमेंट झालेला आहे। आजच्या तारखेला ॲग्रीमेंट प्रमाणे हे कायम कामगार आहेत आणि यांना कुठलेही फायदे अजून पालिका द्यायला तयार नाही। आमचा हा मुद्दा फडणवीस साहेबांपर्यंत आणि पालिकेच्या आयुक्तांपर्यंत न्यावा। आमची विनंती एबीपी माझाला आहे की आमचा हा आवाज आणि आमचे प्रश्न पालिकेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत न्यायच्या बरोबरच मुंबईच्या सामान्य नागरिकांपर्यंत पण जावेत। मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी 28 ऑगस्टच्या बैठकीत अनेक निर्णय जाहीर केले होते, मात्र त्याची अंमलबजावणी आज तागायत झाली नाही असा आरोप संघटनेने केला। ॲग्रीमेंट झालं 28 जुलैला, म्हणजे 28 सप्टेंबरला 60 दिवस पूर्ण झाले, पण अजूनही साधं पहिलं पाऊलही टाकलेलं नाही बीएमसीने। बीएमसी मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांनी मध्यस्थी केलेली आणि असं कसं वागू शकते? बरं, हे कामगार जे आहेत यांना कोणताही कामगार कायद्याचा लाभ मिळू नये म्हणून या कामगारांना बीएमसी कंत्राटी कामगारही म्हणत नाही, यांना बीएमसी म्हणते की हे व्हॉलंटियर्स आहेत। जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत आपल्या मागण्या, आपला आवाज पोहोचावा यासाठी मोठ्या आशेनं सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांवर विश्वास टाकला। मात्र परिस्थिती बदलली नाही तर पुढील काही दिवसात मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। यानंतर